जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघालेले आहे. ओबीसी मधूनच त्यांना आरक्षण हवं आहे या मागणीसाठी ते निघालेले आहे. आज काही राजकीय बोलणं योग्य होणार नाही, पण आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण हा विचार केला पाहिजे होता की संपूर्ण देशातला हिंदू समाज प्रत्येक घरी, प्रत्येक चौकामध्ये, आज मुंबईच्या प्रत्येक गल्ली बोळ्यामध्ये 20-25 लोक एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात. आणि मुंबईमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण असतं. कोकणामध्ये तर आपण बघितलं की संपूर्ण कोकण, मुंबई आणि महाराष्ट्र आनंदामध्ये आहे. कुठलंही आंदोलन करण्याकरता आपल्याकडचा वेळाही आहे. गणेशोत्सवानंतरही आंदोलन करता येतं, पण त्यांचा तो अधिकार आहे आंदोलनकर्त्याचा. मात्र जे काही राजकीय पक्ष या आंदोलनामध्ये आले आहेत, अनेक प्रकारचे राजकीय पाठबळही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. तर राजकीय पक्षांनी कळायला पाहिजे, ज्या राजकीय पक्षांनी समर्थन दिलं आहे, की गणपतीच्या अशा महोत्सवावर, हिंदूच्या सर्वात मोठ्या सणामध्ये अशा प्रकारचं त्या ठिकाणी कुठं गालबोट लागू नये. कारण गालबोट लागलं तर या महाराष्ट्राचं उंची जी आहे ती कमी होतं. आणि त्यामुळे ज्या पक्षांनी त्यांना समर्थन दिलं आहे त्या पक्षांनी याचा विचार केला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आज आनंदाचं वातावरण आहे, याला गालबोट कुठं लागू नये याची काळजी घेतली पाहिजे.